नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा पहिला प्रश्न सोडविणार आहोत. शो दी फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. दिलेले नंबर लाईनवर यांची प्लेसमेंट कोणत्या ठिकाणी येईल ते आपणास ठरवायचं आहे. सोडूया. पहिला नंबर आहे मित्रांनो आपला 3/2. 3/2 याचा अर्थ काय होतो? 3 ला 2 ने डिवाइड करायचं. जर आपण डिवाइड केलं तर आपला क्वोशंट काय येईल? बे एक बे, रिमाइंडर काय राहील? 1 आणि 2 ने डिवाइड केलं म्हणजे आपण 3/2 ला असं लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो 1 + 1/2. हा 1 रिमाइंडर आहे, हा 1 क्वोशंट आहे आणि 2 ने आपण डिवायझर आहे. हा तर हे 3 अंक मिळाले आपल्याला. हे 3 अंक खूप महत्त्वाचे आहेत. या 3 अंकाद्वारे आपण लाईनवर हा नंबर प्लेसमेंट करणार आहोत. तर 1 म्हणजे हा नंबर 3/2 पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, म्हणून 1 हा 1च्या नंतर पुट करणार. 1 नंतर किती आपण पार्ट करणार? 2 म्हणजे 1 आणि 2 यामध्ये आपण 2 पार्ट करणार आणि पॉईंट कुठं देणार? एक पार्ट झाल्यानंतर. एक पार्ट झाला हा पॉईंट, येथे आपण काय लिहिणार? 3/2. तसं 5/2. 5/2 हे जर आपण सॉल्व केलं तर काय येईल? 2 2 4, बाकी रिमाइंडर 1 राहील आणि 2 ने डिवाइड केलं. हा जो नंबर आला तर 2 म्हणजे हा 5/2 पॉईंट आपण कुठे देणार? 2 नंतर देणार. ह्या 2च्या नंतर किती भाग करणार? 2 भाग करणार. म्हणजे 2 आणि 3 मध्ये 2 इक्वल पार्ट झाले आपले. तर पॉईंट एक भाग झाला की इथं आपण पॉईंट देणार ह्या पॉईंटला. हा पॉईंट कोणता येईल आपला? 5/2. तसं -3/2 मायनस असल्यामुळं हा पॉईंट आपला 0च्या या साईडला येईल. 3/2 आणि 5/2 हे दोन्ही पॉईंट प्लस होते, पॉझिटिव्ह होते, त्यामुळे 0च्या राईट साईडला आलेले आहेत. पण हा -3/2 आहे, तो कुठे येईल आपला? 0च्या लेफ्ट साईडला येणार. -3/2 -3/2 म्हणजे मायनसला मायनस लिहू आपण आधी. याला बे एक बे, रिमाइंडर 1 राहील आपला आणि 2 ने डिवाइड केलं. हे 3 अंक मिळाले. म्हणजे हा पॉईंट आपण नंबर लाईनवर कुठे देणार? -1 नंतर देणार. हा जो अंक आहे हा आपला इंडिकेट करतो -1 नंतर देणार. त्याचे आपण किती पार्ट करणार? 2 पार्ट करणार. -1 नंतर आपण 2 पार्ट करणार. हे 2 पार्ट झाले तर पहिला पार्ट, ह्या पार्टला आपण हा पॉईंट जो येईल तो कोणता असेल आपला? -3/2. समजलं मित्रांनो? दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये हे 3 पॉईंट आपल्याला नंबर लाईनवर इंडिकेट करायचे आहे. त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढू. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 आणि 0च्या लेफ्ट साईडला येथील निगेटिव्ह नंबर -1 -2 आणि -3. आता 7/5 7/5 म्हणजे काय येईल? 5 ने डिवाइड केलं, 5 1 5, रिमाइंडर आपली 2 उरेल आणि 5 ने डिवाइड केलं, 5 ॲज इट इज. म्हणजे 3 अंक भेटतील आपल्याला. 3 अंक, हे 3 अंक म्हणजे हा पॉईंट आपण 7/5 नंबर लाईनवर कोठे देणार? पॉझिटिव्ह आहे म्हणून +1 नंतर देणार. +1 नंतर किती आपण डिव्हिजन करणार? 5 पार्ट करणार. +1 आणि 2 यामध्ये आपण किती पार्ट करणार? 5. 1 2 3 4 5 पार्ट झाले. आणि हा 2 म्हणजे 1 नंतर आपण दुसरा जो पॉईंट येईल आपला, हा पहिला आणि दुसरा, या पॉईंटला आपण 7/5 हा पॉईंट म्हणणार. बरोबर आहे. आता पुढचा पॉईंट -2/5 आहे. -2/5 आता येथे मित्रांनो आतापर्यंत कसं होतं? न्यूमरेटर मोठा होता म्हणून आपल्याला डिव्हिजन करता आलं डिनोमिनेटरनं.
पण येथे आता न्यूमरेटर लहान आहे, डिनोमिनेटर मोठा आहे. यावेळेस काय करायचं, हे अशा फॉर्ममध्ये करायचं नाही, असा मिक्स फॉर्ममध्ये करायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं, -2/5 आहे ना, तर मायनस असल्यामुळं 0 ते 1 मायनस साईडला 0पासून -1मध्ये 5 पार्ट करायचे. 1 2 3 4 5 आणि -2 म्हणजे 0पासून -2 1 2 ह्या ठिकाणी येईल आपला पॉईंट तो -2/5. फक्त ज्यावेळेस डिनोमिनेटर असेल त्यावेळेस साईनवरून लेफ्ट साईड का राईट साईड ते ठरवायचं आणि डिनोमिनेटर जेवढा आहे तेवढे पार्ट करायचे आणि आपला न्यूमरेटरप्रमाणे पॉईंट ठरवायचा. आता -4/5 येथे पण आपला न्यूमरेटर मोठा आहे आणि न्यूमरेटर लहान आहे आणि डिनोमिनेटर मोठा आहे. त्यामुळे येथे आपण -4 म्हणजे 0पासून -1 म्हणजे 0 to -1मध्ये याचे आपणास 5 इक्वल पार्ट करायचे आहेत. 0 to जर हे 4/5 असतं तर आपण 0 to +1 यामध्ये 5 इक्वल पार्ट केले असते. इथं आपल्यास 0 to -1मध्ये, कारण मायनस असल्यामुळे 0 to -1मध्ये डिनोमिनेटर 5 आहे म्हणून 5 पार्ट केले आपण, पहिलेच केलेले आहेत आपण पॉईंट कुठे देणार, -4 1 2 3 4 म्हणजे 0पासून 4 पॉईंट मायनस साईडला -4/5 हा पॉईंट होईल तो. समजले. आता तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये एक आपण नंबर लाईन काढू. 0 1 2 या साईडला -1 -2. आता इथे दोन्ही प्रकारचे आहेत. येथे न्यूमरेटर लहान आहे डिनोमिनेटरपेक्षा आणि येथे न्यूमरेटर मोठा आहे डिनोमिनेटरपेक्षा. आता हा डिनोमिनेटर मोठा आहे त्यामुळे आपण येथे असं काही म्हणजे रिमाइंडर येणार नाही याचा भाग करताना, पण येथे येईल. त्यामुळे आपण मायनस असल्यामुळं 0 to -1 -5/8 यासाठी काय करायचं, 0 to -1 -1मध्ये प्लेसमेंट होईल. 0 to -1 यामध्ये किती पार्ट करणार आपण, डिनोमिनेटर 8 आहे म्हणून 8 पार्ट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट इक्वल झाले आपले. नंतर -5 म्हणजे 0पासून 1 2 3 4 5 म्हणजे हा जो पॉईंट येईल तो आपला -5/8 असेल. -5/8 हा पॉईंट. आता 11/8 याचा आपल्याला भाग देता येईल. 8 1 8 3 रिमाइंडर येईल आणि हे 3 अंक मिळाले आपल्याला. 3 अंकावरून आता 11/8 हा नंबर आपण कुठे इंडिकेट करणार, 1 नंतर. 1 याच्यानंतर किती भाग करणार, 8 पार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 नंतर 3 पॉईंट 1 2 3 हा पॉईंट कोणता येईल आपला, 11/8. ओके. पुढचा प्रश्न. चौथ्या प्रश्नासाठी आपण एक नंबर लाईन काढू. 0 1 2 3 आणि लेफ्ट साईडला -1 -2 -3. 13/10 आपला नंबर कोणता आहे पहिला, 13/10. याला 13ला 10ला डिव्हिजन केलं आपण तर 1चा भाग जाईल, 10 1 10 बाकी रिमाइंडर 3 आणि डिवायजर आपला 10 असं येईल. हे 3 अंक मिळाले म्हणून 13/10 हा नंबर
आपण लाईन नंबरवर +1 नंतर +1च्या नंतर 10 पार्ट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पार्ट केल्यानंतर तिसरा पार्ट म्हणजे 1 पासून तिसरा 1 2 3 हा जो पॉईंट येईल तो पॉईंट आपला कोणता असेल 13/10. ओके. आता -17/10 पुढचा नंबर आहे आपला -17/10. -17ला 10ने जर डिवाईड केलं हे मायनस साईन ॲज इट इज आणि 10 1 10 बाकी उरेल 7 आणि रिमेंड आपलं डिवायझर 10. बरोबर आहे. आता मग हा पॉईंट आपण नंबर लाईनवर -1 नंतर इंडिकेट करणार. -1 नंतर किती पार्ट करणार 10 पार्ट. -1 नंतर 10 पार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पार्ट केले. 10 पार्ट झाल्यानंतर सातवा -1 पासून सातवा 1 2 3 4 5 6 7 हा पॉईंट जो येईल तो असेल आपला -17/10. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.